वेलकम टू विद्यारूट केमिस्ट्री. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तर बघा आजचा टॉपिक आहे बेटा इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. तर बघा इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी आपण कशाला म्हणतो बघा, मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज और ॲब्सॉर्ब ड्युरिंग ॲडिशन ऑफ 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन इन आउटरमोस्ट ऑर्बिट ऑफ आयसोलेटेड गॅसियस ॲटम. कशामध्ये बेटा, आयसोलेटेड गॅसियस ॲटम. इलेक्ट्रॉन ॲड करण्यासाठी एकतर एनर्जी रिलीज होणे किंवा एनर्जी काय होणे बेटा, ॲब्सॉर्ब होणे, त्यालाच काय म्हणतो बेटा आपण, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. पण ह्याच्यासाठी म्हणलेलं आहे बेटा तुमचा आयसोलेटेड गॅसियस ॲटम राहणं गरजेचं आहे. कुठला ॲटम राहणं गरजेचं आहे बेटा, आयसोलेटेड गॅसियस ॲटम. तर बघा आयसोलेटेड गॅसियस ॲटम असेल तरच आपण इलेक्ट्रॉन काय करू शकतो बेटा, आपण ॲड करू शकतो. समजा मी ॲटम घेतलेला आहे बेटा, एक्स ॲटम आहे, हा घेतलेला आहे मी बेटा सॉलिडमध्ये. ह्याच्यामध्ये जर म्हणलं आपण 1 इलेक्ट्रॉन ॲड करू शकतो का, तर ह्याच्यामध्ये बेटा काय करू शकतो बेटा, आपण 1 इलेक्ट्रॉन ॲड करू शकत नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये नॉट पॉसिबल वगैरे आहे. त्याच्यानंतर बघितलं आपण बेटा एक्स ॲटम घेतला, कशामध्ये बेटा, लिक्विड स्टेटमध्ये. परत ह्याच्यामध्ये जर म्हणलं 1 इलेक्ट्रॉन काय करायचे आपल्याला, ॲड करायचे, तर ह्याच्यामध्ये बी काय असेल बेटा, नॉट पॉसिबल असेल. ह्याच्यामध्ये बी काय असेल बेटा, नॉट पॉसिबल. पण मी बेटा समजा एक्स ॲटम आहे आणि तो एक्स ॲटम आहे मी कशामध्ये कन्सिडर केलेला आहे बेटा, गॅसियसमध्ये. आणि गॅसियसमध्ये कन्सिडर केला आणि ह्याच्यामध्ये काय केला बेटा, मी 1 इलेक्ट्रॉन ॲड केला. तर 1 इलेक्ट्रॉन ॲड केला तर कन्वर्ट झाला बेटा कशामध्ये, हे x-1 कशामध्ये कन्वर्ट झाला बेटा, गॅसियसमध्ये. आता बघा x-1 हा गॅसियसमध्ये कन्वर्ट झाल्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण एनर्जी वगैरे इलेक्ट्रॉन ॲड केलेला आहे. एकतर एनर्जी काय होईल बेटा, रिलीज होईल, नसता एनर्जी काय होईल बेटा, ॲब्सॉर्ब होईल. नसता डेल्टा एचची व्हॅल्यू काय येईल बेटा, एकतर काय येईल तुमची, पॉझिटिव्ह येईल. नसता डेल्टा एचची व्हॅल्यू काय, ईजीची एचची व्हॅल्यू काय येईल बेटा तुमची, एकतर काय येईल तुमची, निगेटिव्ह येईल. ई जी आहे बेटा इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी आहे. आता ही जर डेल्टा एच पॉझिटिव्ह आला तर त्याला कुठली रिॲक्शन म्हणतो बेटा आपण, डेल्टा एच पॉझिटिव्ह असेल तर ती एंडोथर्मिक रिॲक्शन असेल. आणि नसता ही कुठली असेल बेटा, एक्झो असेल. ह्याच्यामध्ये काय म्हणतो बेटा, एनर्जी काय म्हणतो बेटा आपण, ॲब्सॉर्ब म्हणतो. काय म्हणतो ह्याच्यामध्ये, ॲब्सॉर्ब. आणि ह्याच्यामध्ये काय म्हणतो, एनर्जी काय म्हणतो आपण, रिलीज. एनर्जी काय म्हणतो, रिलीज. ह्याच्यामध्ये एनर्जी काय होईल बेटा, रिलीज होईल आणि ह्याच्यामध्ये एनर्जी काय होईल बेटा, ॲब्सॉर्ब होईल. म्हणजे ह्याच्यामध्ये एकतर व्हॅल्यू काय येईल बेटा, पॉझिटिव्ह येईल, नसतं दुसरी व्हॅल्यू काय येऊ शकते बेटा, एकतर काय होती, निगेटिव्ह येऊ शकते. म्हणजे असे दोन वगैरे काय होतात बेटा, आपण केसेस वगैरे होतात. एकतर व्हॅल्यू काय येत असते बेटा, पॉझिटिव्ह येईल आणि एकतर व्हॅल्यू काय येईल बेटा, निगेटिव्ह येईल. आता व्हॅल्यू कधी पॉझिटिव्ह येईल आणि कधी निगेटिव्ह येईल हे सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट वगैरे आहे. आपण जर 3 टाईम्स जर बघितलं, मोस्ट 3 टाईम्स जर बघितलं, मोस्ट 3 टाईम्स जर बघितलं तर बघा फर्स्ट आहे त्याच्यामध्ये बेटा P6 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल. काय असेल बेटा तुमचं, P6 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल. तर P6 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बस काय आहे बेटा, हे स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. कसं आहे बेटा, स्टेबल. त्याच्यानंतर आहे बेटा सेकंड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर बघितलं तर S2 आहे. S2 पण काय आहे बेटा, हे स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आणि जर तुमचं थर्ड जर बघितलं तर थर्ड जो आहे बेटा P3 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हे कसं आहे बेटा तुमचं, हाफ फील्ड आहे. कसं आहे बेटा, हाफ फील्ड आहे. आणि हे कोणासाठी येत असतं बेटा, ओनली नायट्रोजनसाठी. ह्या ठिकाणी कोणासाठी बेटा, ओनली नायट्रोजन ॲटमसाठी. तर ह्यांची जर बघितलं बेटा आपण, ह्यांची जर इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीची व्हॅल्यू जर बघितलं, ह्याची जर इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीची जर व्हॅल्यू बघितलं तर ती व्हॅल्यू काय येईल बेटा, पॉझिटिव्ह येईल. काय येईल ह्याच्यामध्ये, पॉझिटिव्ह. कारण की ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनच ॲड होणार नाही. ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये बेटा आपण ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आपण काय होणार नाही बेटा, ॲड होणार नाही. कारण की हे ऑलरेडी स्टेबल कंपाऊंड आहे. स्टेबल कंपाऊंड असतील तर ह्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन ॲड होईल का रे बेटा, नाही. ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन ॲड होईल का, नाही. इलेक्ट्रॉन ॲड काय असेल बेटा, ह्याच्यामध्ये नॉट पॉसिबल असेल. का, कारण की हे ऑलरेडी स्टेबल आहेत, हे इलेक्ट्रॉन घेणारच नाहीत. जे अनस्टेबल असतात ते काय करतात, इलेक्ट्रॉन घेतात. पण हे सगळे काय आहेत बेटा, स्टेबल आहेत. स्टेबल असलेले इलेक्ट्रॉन घेतील का रे बेटा, नाही घेणार. म्हणून ह्यांच्यासाठी एनर्जी रिलीज होईल का रे बेटा, नाही होईल. म्हणजे ह्या 3 टाईम्समध्ये जर बघितलं आपण तर ह्याची व्हॅल्यू काय येईल बेटा, डेल्टा एच तुमचा काय असेल बेटा, पॉझिटिव्ह असेल. डेल्टा एच काय असेल बेटा तुमचा, पॉझिटिव्ह असेल. पण आपण जर आता थोडं पुढं वगैरे जर गेलो, ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण, ही आहे बेटा तुमची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. पण आपण जर बघितलं बेटा, आपण नेक्स्ट जर बघितलं आपण इलेक्ट्रॉन ॲफिनिटी. आता जर बघितलं आपण इलेक्ट्रॉन ॲफिनिटी काय आहे बघा, जर आपण बघितलं बेटा इलेक्ट्रॉन ॲफिनिटी,
इलेक्ट्रॉन ॲफिनिटी बघा, इलेक्ट्रॉन ॲफिनिटीबद्दल आपण बघणार आहोत. इलेक्ट्रॉन ॲफिनिटी कशाला म्हणतो बेला? इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टिंग टेंडन्सी ऑफ आयसोलेटेड गॅसियस ॲटम. इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टिंग tendency for isolated gaseous atom. Isolated gaseous atom is called as काय म्हणतो बेटा आपण? इलेक्ट्रॉन ॲफिनिटी. इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टिंग टेंडन्सी फॉर आयसोलेटेड गॅसेस ॲटम ह्यालाच काय म्हणतो बेटा आपण? इलेक्ट्रॉन ॲफिनिटी म्हणतो. आपण जर आता रिलेशन बघितलं बेटा, काय बघितलं आपण? रिलेशन. जर आपण रिलेशन बघितलं तर बघा, रिलेशन बिटवीन इलेक्ट्रॉन ॲफिनिटी and electron gain enthalpy. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आणि इलेक्ट्रॉन ॲफिनिटीज काय बघतो बेटा आपण? रिलेशन वगैरे बघत आहोत. तर बघा, ह्या रिलेशनमध्ये जर बघितलं तर फॉर्म्युला बेस काय दिलेलं आहे तुमचं बेटा? एक रिलेशन गेलेलं आहे. डेल्टा एच ई जी वगैरे जो आहे ना तुमचा इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी इक्वल टू असतो बेटा मायनस इलेक्ट्रॉन ॲफिनिटी -5/2 RT. असं काय भेटायचं वगैरे? काय एक रिलेशन वगैरे आहे. काय भेटाय? रिलेशन वगैरे आहे. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीचं आणि इलेक्ट्रॉन ॲफिनिटीज काय बेटा? हे एक रिलेशन वगैरे आहे. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं बेटा आपण तर बघा, मी सांगतो बघा, लक्ष द्या इकडे. ह्या ठिकाणी जर आपण इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आणि इलेक्ट्रॉन ॲफिनिटीज जर आपण रिलेशन जर बघितलं तर ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी काय असेल बेटा तुमची? मोर निगेटिव्ह वगैरे जर असेल तर तुमची इलेक्ट्रॉन ॲफिनिटी काय असू शकते बेटा? इलेक्ट्रॉन ॲफिनिटी असू शकते बेटा काय असू शकते? पॉझिटिव्ह वगैरे असते. समजा तुमची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आहे बेटा, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आहे बेटा तुमची काय असेल? इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी तुमची काय असेल बेटा? पॉझिटिव्ह असेल. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी जर तुमची पॉझिटिव्ह असेल तर इलेक्ट्रॉन ॲफिनिटी काय असते बेटा तुमची? निगेटिव्ह असते. इलेक्ट्रॉन ॲफिनिटी काय असेल तुमची बेटा? निगेटिव्ह असेल. म्हणजे ह्या ठिकाणी आपण असं म्हणतो इलेक्ट्रॉन ॲफिनिटी पॉझिटिव्ह असेल तर इलेक्ट्रॉन ॲफिनिटी काय झाली बेटा? ह्या ठिकाणी हाय झाली. इलेक्ट्रॉन ॲफिनिटी काय झाली? ह्या ठिकाणी हाय झाली. आणि ह्या ठिकाणी जर बघितलं तर इलेक्ट्रॉन ॲफिनिटी काय झाली बेटा? लो झाली. इलेक्ट्रॉन ॲफिनिटी काय झाली? या ठिकाणी लो वगैरे झाली. आता बघा, ह्या ठिकाणी इलेक्ट्रॉन ॲफिनिटी जर जास्त झाली तर ह्या ठिकाणी काय असेल बेटा? इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टिंग टेंडन्सी काय असेल बेटा? जास्त असेल. इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टिंग टेंडन्सी काय असेल बेटा? जास्त असेल. इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टिंग टेंडन्सी या ठिकाणी काय झाली बेटा? जास्त झाली. ह्या ठिकाणी इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टिंग टेंडन्सी काय झाली? हाय. आणि ह्या ठिकाणी इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टिंग टेंडन्सी काय असेल बेटा? लो असेल. ह्या ठिकाणी इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टिंग टेंडन्सी काय असेल? लो. कारण की ह्याच्या ठिकाणी इलेक्ट्रॉन ॲफिनिटी काय बेटा? कमी आहे, म्हणून ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टिंग टेंडन्सी काय असेल बेटा? लो असेल. तर असं एक छोटंसं काय बेटा? रिलेशन आहे. कशाचं? इलेक्ट्रॉन ॲफिनिटीचं आणि इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीचं. आता बघा, जे कंपाऊंड अनस्टेबल असतात, नीट व्यवस्थित लक्ष देऊन ऐका, जे कंपाऊंड अनस्टेबल असतात तेच इलेक्ट्रॉन घेण्याचा काय करतात? प्रयत्न करतात. आणि जे इलेक्ट्रॉन स्टेबल असतात ते इलेक्ट्रॉन घेत वगैरे नाहीत. म्हणून ह्याच्यावरून एक सगळ्यात इम्पॉर्टंट डिस्कस झालं, जे कंपाऊंड स्टेबल असतात त्यांची व्हॅल्यू काय येत असते बेटा? पॉझिटिव्ह. त्यांची व्हॅल्यू काय येत असते? पॉझिटिव्ह. जे कंपाऊंड स्टेबल असतात त्यांची व्हॅल्यू काय येत असते बेटा? पॉझिटिव्ह असते. समजा तुम्ही उद्या डॉक्टर झालात, चांगले इंजिनियर झालात, परत मी म्हणलं तुम्हाला पिरियडिक टेबल शिकवायचं आहे, तर तुम्ही परत पिरियडिक टेबल शिकण्यासाठी येचाल का? नाही. म्हणजे परत तुम्ही इथे येऊन एनर्जी रिलीज करसाल का? नाही. म्हणजे तुम्ही स्टेबल झालात म्हणजे तुमची व्हॅल्यू काय झाली बेटा? पॉझिटिव्ह. म्हणजे जेवढे एलिमेंट स्टेबल असतील त्यांची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीची व्हॅल्यू काय येईल बेटा? पॉझिटिव्ह. त्याची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीची व्हॅल्यू काय येईल? पॉझिटिव्ह येईल. बघा, आपण खाली बघणार आहोत आता सक्सेसिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी वगैरे काय होतील बेटा? समजून वगैरे जातील. आता बघायच्यात आपल्याला सक्सेसिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. सक्सेसिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. आता सक्सेसिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीमध्ये जर आपण बघितलं बघा, सक्सेसिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीमध्ये जर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट बघितला, आता लक्ष द्या, मी काय केलं बेटा? हा एक्स आहे आणि एक्स हा तुमचा गॅसियस ॲटम आहे. कुठला आहे बेटा? गॅसियस. पण हा तुमचा अनस्टेबल आहे, स्टेबल कॉन्फिगरेशनमधला नाही.
कुठला म्हणतो मी स्टेबल कॉन्फिगरेशनमधला. हा आहे बेटा तुमचा अनस्टेबल. ह्याच्यामध्ये मग काय केला बेटा मी एक इलेक्ट्रॉन काय केला मी ॲड केला. आणि हा जर एक इलेक्ट्रॉन ॲड केला तर हा कशामध्ये कन्वर्ट झाला रे बेटा, हा X-1 कशामध्ये कन्वर्ट झाला, गॅसेसमध्ये. तर ह्याची डेल्टा एच ई जी जर व्हॅल्यू जर बघितलं तर डेल्टा एच ई जीची व्हॅल्यू काय झाली बेटा, ही निगेटिव्ह झाली. आता मला सांगा तुम्ही सध्याला काय केलं बेटा, अनस्टेबल आहेत. तुम्ही सध्या स्टेबल आहेत का, नाही. म्हणजे तुम्ही स्टुडंट आहात, म्हणजे घरच्यांच्या पैशाच्यावर तुम्ही जगत आहात. म्हणजे सध्या तुम्ही काय आहेत बेटा, अनस्टेबल. सध्या तुम्ही अनस्टेबल आहात. तर बघा तुम्ही इलेक्ट्रॉन घेण्यासाठी किंवा एज्युकेशन घेण्यासाठी किंवा वगैरे नॉलेज घेण्यासाठी दररोज एनर्जी काय करता रे बेटा, रिलीज करता. दररोज एनर्जी काय करता, रिलीज. म्हणजे समजा तुम्ही फिजिक्सचं नॉलेज घेत असाल, तुम्ही केमिस्ट्रीचं नॉलेज घेत असाल, तुम्ही बायोलॉजीचं नॉलेज घेत असाल आणि तुम्ही स्टेबल होण्याचं काय करत आहे, तुम्ही प्रयत्न करत आहेत. समजा तुम्ही केमिस्ट्री पूर्ण शिकलात, तुम्ही बायोलॉजी पूर्ण शिकलात आणि फिजिक्स पूर्ण शिकलात आणि तुम्ही काय झालात बेटा, स्टेबल झालात. तुम्ही काय झालात, स्टेबल म्हणजे तुम्ही काय झालात बेटा, डॉक्टर झालात, काय झालात किंवा इंजिनियर झालात. स्टेबल झालात किंवा डॉक्टर झालात किंवा इंजिनियर झालात. आणि स्टेबल झाल्यात पुन्हा परत मी काय म्हणलं बेटा, पुन्हा परत म्हणलं बेटा या. आणि मी म्हणलं तुम्हाला परत अरे पिरियडिक टेबल शिकवत आहे ऑनलाईन आणि परत तुम्ही माझं पिरियडिक टेबल अटेंड करा. तर तुम्ही अटेंड करचाल का रे, परत एनर्जी रिलीज करण्याचा प्रयत्न करचाल का, नाही. आता बघचाल सरांनी आपल्याला पिरियडिक टेबल शिकवलं आहे म्हणून थोडंफार वगैरे बघचाल, थोडी तरी काहीतरी वगैरे त्याच्यामध्ये नॉलेज काय होईल बेटा तुमचं वगैरे ॲड होईल. तर आता पहिला इलेक्ट्रॉन ह्याच्यामध्ये ॲड झालेला आहे म्हणून हे इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी काय झाली बेटा, फर्स्ट. आता हे दुसरा इलेक्ट्रॉन ॲड होत आहे म्हणून हे इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी काय झाली बेटा, सेकंड. पण जेव्हा तुम्ही पहिली वेळेस शिकत असताना जेवढी तुम्ही एनर्जी काय केली होतात बेटा, रिलीज केला होता. म्हणजे पहिली वेळेस तुम्ही सगळं शिकत असताना जेवढी एनर्जी रिलीज केला होता तेवढी आता एनर्जी रिलीज करसाल का, स्टेबल झाल्याच्यानंतर, नाही. मग स्टेबल झाल्याच्यानंतर तुम्ही एनर्जी रिलीज करणार नाही म्हणजे तुमची ह्या ठिकाणी व्हॅल्यू काय येईल बेटा, पॉझिटिव्ह येईल. याची व्हॅल्यू काय येईल बेटा, पॉझिटिव्ह. आता तुम्हाला बोलवलं तर तुम्ही येचाल का परत पिरियडिक टेबल शिकण्यासाठी, नाही येणार. पुन्हा अजून बोलवलं तर येचाल का, नाही येणार. पुन्हा अजून बोलवलं तर येचाल का, नाही येणार. म्हणजे फर्स्ट इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी ऑलवेज काय असते बेटा, निगेटिव्ह. पण सेकंड इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी, थर्ड इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी, फोर्थ इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी, फिफ्थ इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी, सारे इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी काय असतील बेटा, पॉझिटिव्ह असतील. कारण तुम्ही एक वेळेस सगळं शिकल्याच्यानंतर काय झालं बेटा, डॉक्टर इंजिनियर झालात. परत तुम्ही पिरियडिक टेबल शिकण्यासाठी एनर्जी वेस्ट करसाल का, नाही. म्हणजे सेकंड इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची व्हॅल्यू काय येईल बेटा तुमची, ऑलवेज पॉझिटिव्ह. म्हणून ह्याच्यावर हे काय कन्क्लुजन निघालं बेटा, आपली सेकंड इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी असो किंवा आपली काय असेल बेटा, थर्ड इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी असो किंवा फोर्थ इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी असो, त्याच्यानंतर असेल फिफ्थ इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी, या सारे इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी काय येतील रे बेटा, जनरली काय येतील आपल्या पॉझिटिव्ह येतील. काय येतील रे बेटा, पॉझिटिव्ह येतील. जनरली काय येतील ह्या तुमच्या काय येतील बेटा, पॉझिटिव्ह वगैरे येत असतील. फक्त आणि फक्त पहिलीच इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी काय येत असते बेटा, निगेटिव्ह. पण हे अनस्टेबल असेल तर काय असेल तर बेटा, अनस्टेबल. पण समजा मी हे कन्सिडर केलं हा स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. कुठलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, स्टेबल. समजा मी काय केलं बेटा, हे एक्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे आणि एक्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे गॅसेस आहे आणि एक्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे बेटा हे स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. समजा कन्सिडर केलं हा P6 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे आणि हा ॲटम आहे बेटा निऑन ॲटम आहे. मी जर म्हणलं ह्याच्यामध्ये काय करा बेटा, एक इलेक्ट्रॉन काय करा बेटा, ॲड करा. तर मला सांगा निऑन पहिलेच ऑलरेडी काय आहे बेटा, स्टेबल आहे. निऑन पहिलेच ऑलरेडी काय आहे बेटा, स्टेबल आहे. हे परत इलेक्ट्रॉन घेण्याचा प्रयत्न करेल का रे, नाही. मला सांगा तुम्ही पहिलेच ऑलरेडी काय झाला, तुम्ही डॉक्टर इंजिनियर झालात आणि परत पिरियडिक टेबल शिकण्याचा प्रयत्न करसाल का, नाही करणार. म्हणून हे P6 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. तर ही इलेक्ट्रॉन ॲड करून घेईल का रे बेटा, नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन ॲडिशन पॉसिबल असेल का, नाही. म्हणजे ही ऑलरेडी स्टेबल असेल तर डेल्टा एचची व्हॅल्यू काय झाली बेटा, ह्याची पॉझिटिव्ह झाली. डेल्टा एचची व्हॅल्यू काय झाली बेटा, पॉझिटिव्ह झाली. म्हणून ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची व्हॅल्यू काय झाली बेटा, इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची व्हॅल्यू काय झाली, ह्याच्यामध्ये काय झाली बेटा, पॉझिटिव्ह झाली. ह्याच्यामध्ये व्हॅल्यू काय झाली बेटा, पॉझिटिव्ह. कारण की ह्याच्यामध्ये एनर्जीच काय होणार, इलेक्ट्रॉन्स काय होणार नाही बेटा, ॲड होणार नाही. इलेक्ट्रॉन ॲड होणार नाही म्हणजे ह्याच्यामध्ये एनर्जी रिलीज होईल का रे, नाही होणार. जर आपण एक्झाम्पल बघितलं बघा, एक्झाम्पल नंबर बघितलं आपण, ऑक्सिजन ॲटम आहे. ऑक्सिजन ॲटम कशामध्ये बेटा तुमचा, गॅसेस ॲटममध्ये आहे. ह्याच्यामध्ये काय केलं बेटा आपण, 1 इलेक्ट्रॉन काय केलं बेटा आपण ॲड केला. 1 इलेक्ट्रॉन ॲड केल्याच्यानंतर हे कन्वर्ट झाला बेटा O-1 कशामध्ये कन्वर्ट झाला बेटा, गॅसेस ॲटममध्ये कन्वर्ट झाला. तर ह्याच्यामध्ये जर डेल्टा एच ई जीची जर व्हॅल्यू बघितली आपण तर फर्स्ट इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी काय येईल रे बेटा, निगेटिव्ह वगैरे येईल. त्याच्यानंतर जर बघितलं आपण ह्याच्यामध्ये O-1 आहे, त्याच्यानंतर गॅसेस ॲटम आहे. आता हे 1 इलेक्ट्रॉन ॲड केलेलं आहे. 1 इलेक्ट्रॉन ॲड झालं म्हणजे काय झालं बेटा, स्टेबल झाला. एक इलेक्ट्रॉन ॲड केलं काय होत असतात, स्टेबल. म्हणजे कुठली इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी आहे बेटा, सेकंड. आता ह्याची जर व्हॅल्यू बघितलं आपण तर बघितलं 142 काय आहे बेटा तुमचं
किलो जूल पर मोल आहे. याचं युनिट असतं बेटा किलो जूल पर काय असतं मोल. त्याच्यानंतर दुसरा इलेक्ट्रॉन ॲड केला, ह्याच्यामध्ये झाली -2 काय झालं बेटा गॅसेस. तर ह्याची डेल्टा एच सेकंड इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी, थर्ड इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी, फोर्थ इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी ऑलवेज काय असते बेटा पॉझिटिव्ह. म्हणून ह्याची जर बघितलं मी पॉझिटिव्ह जर बघितलं तर पॉझिटिव्ह किती झालं बेटा, हे झालं तुमचं 842 काय झालं बेटा तुमचं किलो जूल पर काय झालं बेटा मोल झालं. पण ओव्हरऑल आपण जर रिॲक्शन बघितली ह्याच्यामध्ये, ओव्हरऑल रिॲक्शन काय होते बेटा, ओव्हरऑल रिॲक्शन जर बघितलं आपण ह्याच्यामध्ये तर बघा ओव्हरऑल रिॲक्शन काय होत असते, ओव्हरऑल रिॲक्शन बघा. हे ऑक्सिजन ॲटम आहे बेटा, ऑक्सिजन ॲटम कुठला आहे बेटा तुमचा गॅसेस ॲटम आहे. आणि ह्या ऑक्सिजन गॅसेस ॲटममध्ये किती इलेक्ट्रॉन ॲड केले बेटा आपण 2 इलेक्ट्रॉन ॲड केले. आणि 2 इलेक्ट्रॉन ॲड केल्याच्यानंतर कशामध्ये कन्वर्ट झाला बेटा O-2 कशामध्ये कन्वर्ट झाला गॅसेसमध्ये. आणि ह्याची ओव्हरऑल जर इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी जर बघितलं, ओव्हरऑल इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी काय येईल बेटा तुमची, काय येईल बेटा पॉझिटिव्ह वगैरे येईल. म्हणजे पॉझिटिव्ह म्हणजे किती झाली जवळपास 700 किलो जूल पर मोल झाली. 700 काय झाली तुमची किलो जूल पर मोल. म्हणून सेकंड इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी असो, थर्ड इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी असो, फोर्थ इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी असो, फिफ्थ इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी असो, ह्या इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी ऑलवेज काय असतात बेटा पॉझिटिव्ह येत असतात. फक्त पहिलीच इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी काय येत असते बेटा निगेटिव्ह वगैरे काय होत असते येत असते. बाकीचे सगळे इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी काय येत असतात बेटा पॉझिटिव्ह वगैरे येत असतात. तुम्ही एक वेळेस जर शिकलात तर परत पुन्हा शिकण्यासाठी येत असतात का तुम्ही येत नाही. म्हणून तुम्ही एक वेळेस जर डॉक्टर झाला तर पुन्हा परत पिरियडिक टेबल शिकचाल का नाही. म्हणजे पहिली वेळेस काय होईल बेटा इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी काय येईल निगेटिव्ह. पण दुसरी वेळेस तुम्ही एनर्जी रिलीज करचाल का नाही. म्हणजे व्हॅल्यू काय येईल बेटा तुमची पॉझिटिव्ह येईल. व्हॅल्यू काय येईल तुमची बेटा पॉझिटिव्ह येईल. त्याच्यानंतर जर आपण बघितलं रिलेशन बिटवीन आपण बघूयात बेटा आपण आयोनायझेशन एनर्जीचं आणि इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीचं काय बघूयात थोडंसं काय बघूयात आपण बेटा त्याचं रिलेशन वगैरे बघूया आयोनायझेशन एनर्जीचं आणि इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीचं. आता बघा आयोनायझेशन एनर्जीचं आणि इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीचं जर आपण रिलेशन जर बघितलं तर त्याच्या आधी बेटा आपण एक छोटंसं काय करूयात क्वेश्चन वगैरे सॉल्व्ह करूया. समजा बघा कन्सिडर केलं बेटा आपण कन्सिडर केलं बघा ए ॲटम आहे. ए ॲटममध्ये काय केलं बघा हे गॅसेस ॲटम आहेत बेटा. कुठले ॲटम आहेत गॅसेस. तरी पण मी काय करू शकतो बेटा लिहितो बघा हा एक क्वेश्चन आहे. क्वेश्चन सॉल्व्ह करूया. याच्यामध्ये काय केलं बेटा मी एक इलेक्ट्रॉन ॲड केला तर हे कन्वर्ट झाला बेटा तुमचा A-1 कशामध्ये कन्वर्ट झाला गॅसेसमध्ये. समजा मी कन्सिडर केलं डेल्टा एच ई जीची व्हॅल्यू आहे बेटा ह्याच्यामध्ये डेल्टा एच ई जीची व्हॅल्यू आहे बेटा 40 किलो जूल पर मोल. त्याच्यानंतर बेटा बी ॲटम आहे कन्सिडर केलं. बी पण हा तुमचा काय बेटा गॅसेस ॲटम आहे. प्लस ह्याच्यामध्ये काय केलं बेटा एक इलेक्ट्रॉन ॲड केला आणि एक इलेक्ट्रॉन ॲड केल्याच्यानंतर बेटा हा कन्वर्ट झाला बेटा तुमचा B-1मध्ये आणि हा पण कन्वर्ट झाला बेटा गॅसेसमध्ये. आणि ह्याच्यामध्ये डेल्टा एच ई जीची व्हॅल्यू आहे बेटा डेल्टा एच ई जीची व्हॅल्यू आहे बेटा -20 किलो जूल पर मोल. त्याच्यानंतर बेटा तुमचा सी पण गॅसियस ॲटम आहे आणि ह्याच्यामध्ये पण काय केला बेटा मी एक इलेक्ट्रॉन काय केला मी ॲड केला. हा कन्वर्ट झाला बेटा तुमचा C-1मध्ये कशामध्ये कन्वर्ट झाला बेटा गॅसियसमध्ये. आणि हा गॅसियसमध्ये कन्वर्ट झाल्याच्यानंतर ह्याची पण डेल्टा एच ई जीची व्हॅल्यू आहे बेटा मी कन्सिडर केलं बेटा -60 किलो जूल पर मोल. आणि लास्ट ॲटम आहे बेटा तुमचा डी ॲटम. हा पण तुमचा कसा आहे बेटा गॅसियसमध्ये. आणि ह्याच्यामध्ये काय केलं बेटा 1 इलेक्ट्रॉन ॲड केलं. 1 इलेक्ट्रॉन ॲड केल्याच्यानंतर हा डी ॲटम आहे बेटा. आणि हा डी ॲटममध्ये पण काय केलं मी एक इलेक्ट्रॉन ॲड केल्याच्यानंतर हा कन्वर्ट झालेला आहे बेटा तुमचा D-1मध्ये कशामध्ये कन्वर्ट झाला बेटा गॅसेसमध्ये. आणि ह्याची डेल्टा एच ई जीची व्हॅल्यू आहे ह्याची कन्सिडर केलं मी तुमची -80 किलो जूल पर मोल. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर सगळ्यांची युनिट काय आहे युनिट काय बेटा सेम आहे. हे जर बघितलं तुमचं आहे बेटा किलो जूल पर काय आहे बेटा तुमचा मोलमध्ये आहे. हे पण आहे बेटा तुमचं कशामध्ये किलो जूल पर कशामध्ये आहे बेटा तुमचं मोलमध्ये. हे पण बघितलं तुम्ही कशामध्ये आहे किलो जूल पर कशामध्ये आहे बेटा तुमचं मोलमध्ये. आणि हे पण कशामध्ये आहे बेटा किलो जूल पर कशामध्ये आहे तुमचं मोलमध्ये. आता ह्या ठिकाणी बघा हे क्वेश्चन आपल्याला व्यवस्थित सॉल्व्ह करायचं आहे. मी जर लिहिलं फर्स्ट ह्याच्यामध्ये जर आन्सर लिहिलं तर ह्याच्यामध्ये जर फर्स्ट बघा मी आन्सर लिहिलं मी जर निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची ऑर्डर निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची ऑर्डर जर लिहिली मी निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची काय लिहिली बेटा मी ऑर्डर लिहिली तर बघा व्हॅल्यू कशी येईल निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची ऑर्डरची व्हॅल्यू बघितलं तर सगळ्यात जास्त निगेटिव्ह कोण आहे रे बेटा तुमचा आहे डी. त्याच्यानंतर कोण आहे रे बेटा सी. त्याच्यानंतर कोण आहे बेटा तुमचा बी. त्याच्यानंतर कोण आहे बेटा तुमचा ए. ही झाली बेटा तुमची निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची काय झाली ऑर्डर. मी जर इथं लिहिलं इलेक्ट्रॉन ॲफिनिटीची ऑर्डर जर लिहिलं बघा इलेक्ट्रॉन ॲफिनिटी इलेक्ट्रॉन जेवढी मोर निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी असेल तेवढी इलेक्ट्रॉन ॲफिनिटी काय असेल जास्त. तर इलेक्ट्रॉन ॲफिनिटीची व्हॅल्यू काय झाली हे डी. त्याच्यानंतर काय झाली सी. त्याच्यानंतर काय असते बी.
आणि त्याच्यानंतर काय ए. बघा इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी निगेटिव्ह असेल तर इलेक्ट्रॉन ॲफिनिटी काय असते बेटा पॉझिटिव्ह असते. निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी असेल तर इलेक्ट्रॉन ॲफिनिटी काय असते बेटा पॉझिटिव्ह असते. आणि त्याच्यानंतर बघा एक लास्ट ऑर्डर लिहूयात आपण बेटा. लास्ट ऑर्डरचं बघा व्यवस्थित लक्ष द्या. ओनली आपण इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची जर ऑर्डर लिहिली कशाची लिहिली बेटा इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची जर ऑर्डर लिहिली तर ती ऑर्डर काय येईल बेटा व्यवस्थित बघा लक्ष द्या. ए येईल, त्याच्यानंतर बी येईल, त्याच्यानंतर सी येईल, त्याच्यानंतर काय येईल डी येईल. समजा ऑप्शनमध्ये ही ऑप्शनच नाही तुम्हाला विचारलेले, ओनली इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची ऑर्डर विचारलेली आहे आणि ही ऑप्शनमध्ये जर आन्सर नसेल तर तुम्ही डायरेक्ट फर्स्ट आन्सर काय करू शकता बेटा टिक करू शकता. जर इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची त्यांनी ऑर्डर विचारलेली आहे आणि ही नेक्स्टवालं तुमचं आन्सरच नाही त्याच्यामध्ये तर तुम्ही ही आन्सरला काय करू शकता बेटा टिक करू शकता. बघा व्यवस्थित लक्ष द्या. ह्या क्वेश्चनमध्ये जर बघितलं तर मी लिहिलेलं आहे निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची ऑर्डर. तर जेवढी निगेटिव्ह व्हॅल्यू जास्त त्याची इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी काय झाली बेटा जास्त. आणि इलेक्ट्रॉन ॲफिनिटीची ऑर्डर जर बघितलं निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी जेवढी जास्त तेवढी पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन ॲफिनिटी काय झाली बेटा जास्त. तर पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन ॲफिनिटीची ऑर्डर तेच येईल जे निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची ऑर्डर असेल. आणि ओनली इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी जर म्हणलं तर ही इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीत असते बेटा पॉझिटिव्हमध्ये. मग ह्याची ऑर्डर काय येईल बेटा उलटी येत असते. असं समजा हे जर आन्सरमध्ये नसेल तर तुम्हाला काय करायचं बेटा हे आन्सर काय करायचं बेटा करेक्ट करायचं आहे. आता बघूयात आपण बेटा रिलेशन बिटवीन आयोनायझेशन एनर्जी आणि इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी. बघा लक्ष द्या. नेक्स्ट पॉईंट आहे बेटा रिलेशन बिटवीन आयोनायझेशन एनर्जी and electron gain enthalpy. रिलेशन बिटवीन आयोनायझेशन एनर्जी अँड इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीच काय बघायचं बेटा आपल्याला रिलेशन. आता मी समजा कन्सिडर केलं बेटा ए ॲटम आहे. ए ॲटममधून काय केलं बेटा मी इलेक्ट्रॉन काढलं. काय काढलं बेटा इलेक्ट्रॉन. हा पण गॅसेस ॲटम आहे. हे कशामध्ये कन्वर्ट झाला बेटा A-1 कशामध्ये कन्वर्ट झाला गॅसेसमध्ये प्लस काय झालं बेटा आहे 1 इलेक्ट्रॉन. आणि ह्याच्यामध्ये जर बघितलं इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची व्हॅल्यू जर बघितली बेटा ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची जर व्हॅल्यू बघितली आपण तर ह्याच्यामध्ये बघा इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची व्हॅल्यू आली बेटा 40 किलो जूल पर मोल. काय आली बेटा 40 किलो जूल पर काय आली बेटा मोल वगैरे. आणि असं आपण काय केलं बेटा कन्सिडर वगैरे केलेलं आहे. व्हॅल्यू आली बेटा किती आलेली आहे बेटा 40 किलो जूल पर मोल आलेली आहे. हे कशाची आहे बेटा तुमची आयोनायझेशन एनर्जी. एक ॲटम आहे बेटा एमध्ये इलेक्ट्रॉन ॲड केलेलं आहे आणि त्याची डेल्टा एचची व्हॅल्यू किती आलेली आहे बेटा 40 किलो जूल पर काय आलेली आहे बेटा मोल वगैरे आलेली आहे. आता बघा आपण ह्या ठिकाणी काय केलं बेटा आपण बघत आहोत आता ह्या ठिकाणी हे बघितले आयोनायझेशन एनर्जी. समजा कन्सिडर केलं बेटा आपण बघितला ए ॲटम बघितला आणि ए ॲटममध्ये काय केलं बेटा आपण 1 इलेक्ट्रॉन काय केलं बेटा आपण ॲड केला. 1 इलेक्ट्रॉन जर ॲड केला तर हे कोणामध्ये कन्वर्ट झालं बेटा हे कन्वर्ट झालं बेटा A-1मध्ये. सॉरी बेटा ही तर काय येत असते बेटा A+1. आता हे A-1मध्ये कन्वर्ट झालं तर ह्याची पण बघितलं आपण डेल्टा EgHची जर व्हॅल्यू बघितली इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची तर ही इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची व्हॅल्यू जर बघितली बेटा तर ही इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची व्हॅल्यू झाली बेटा -40 किलो जूल पर मोल. काय झालं रे बेटा -40 किलो जूल पर मोल. म्हणजे बघा ह्याच्यामध्ये दोन्हीमध्ये पण मॅग्नेट्यूड काय आलं बेटा सेम आलं. दोन्ही पण मध्ये मॅग्नेट्यूड काय झालं बेटा सेम झालं. दोन्हीमध्ये मॅग्नेट्यूड काय झालं सेम झालं. बघा आपण अजूनही काय बघूयात बेटा आपण एक्झाम्पल वगैरे बघूयात. जर मी काय केलं बेटा Cl ॲटम आहे. Cl ॲटममध्ये काय केलं बेटा 1 इलेक्ट्रॉन काय केलं बेटा मी ॲड केला. 1 इलेक्ट्रॉन जर ॲड केला तर हा कोणामध्ये कन्वर्ट झाला बेटा Cl-1मध्ये गॅसेसमध्ये काय झालं कन्वर्ट झाला. ह्याची डेल्टा EgHची जर व्हॅल्यू बघितली डेल्टा EgHची व्हॅल्यू बघितली तर मायनस काय झाले बेटा 340 किलो जूल पर मोल झाले. 340 किलो जूल पर काय झाले बेटा मोल झाले. त्याच्यानंतर जर मी काय केलं बेटा Cl ॲटम आहे. Cl ॲटममधून काय केलं रे बेटा एक इलेक्ट्रॉन जर मी रिमूव्ह केला तर Cl+1मध्ये कन्वर्ट झाला. कशामध्ये कन्वर्ट झाला बेटा गॅसेसमध्ये प्लस काय झालं बेटा 1 इलेक्ट्रॉन झाला. ह्याची डेल्टा Hची जर व्हॅल्यू जर बघितलं तर ही काय झाली बेटा प्लस काय झाली तरी बेटा 340 किलो जूल पर मोल झाली. काय झाले बेटा 340 किलो जूल पर काय झाले बेटा मोल झाले. ह्या ठिकाणी जर बघितलं आपण तर दोघांचं मॅग्नेट्यूड काय आहे बेटा सेम आहे. दोघांचं मॅग्नेट्यूड काय आहे सेम.
फक्त ह्या ठिकाणी दोघांचं मॅग्नेटिक एनर्जी काय आहे बेटा सेम आहे, म्हणून आपण असं रिलेशन लावू शकतो बघा. लक्ष द्या रिलेशन कसं लावता येईल बघा. जर आपण बघितलं मॅग्नेट्यूड बघा, मॅग्नेट्यूडमध्ये कन्सिडर करावं लागेल डेल्टा ई जी एच ऑफ क्लोरीन ॲटम, डेल्टा ई जी एच ऑफ क्लोरीन ॲटम इक्वल टू असेल डेल्टा एच ऑफ Cl-1 ॲटम. म्हणजे ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ह्यांची इलेक्ट्रॉन घेणे एंथॅल्पी आयनायझेशन एनर्जीची ऑर्डर काय असेल बेटा इक्वल वगैरे असेल. जसं मी कन्सिडर केलं बेटा डेल्टा ई जी एच ऑफ ए ॲटम इक्वल टू काय असेल बेटा डेल्टा एच ऑफ A-1 ॲटम. त्याच्यानंतर जर कन्सिडर केलं बेटा बघा डेल्टा ई जी एच आहे हे बी ॲटम, तर इथं काय येईल रे बेटा आता इथं ह्या ठिकाणी येईल बेटा डेल्टा एच ऑफ B-1 ॲटम. तर ह्या ठिकाणी हे एकच रिलेशन लागतं बेटा. ह्या ठिकाणी याच्यामध्ये एकामध्ये इलेक्ट्रॉन कमी म्हणतो आणि एकामध्ये इलेक्ट्रॉन काय म्हणतो बेटा आपण जास्त म्हणतो. म्हणजे एकामध्ये इलेक्ट्रॉन काय म्हणतो कमी, ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन काय झालं रे बेटा कमी. एक इलेक्ट्रॉन काय म्हणतो ह्याच्यामध्ये बेटा कमी, एक इलेक्ट्रॉन काय म्हणतो ह्याच्यामध्ये सिंपल भाषेमध्ये कमी, आणि ह्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन काय म्हणतो रे बेटा जास्त, ह्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन काय म्हणतो जास्त. म्हणजे एक इलेक्ट्रॉन कमी आणि एक इलेक्ट्रॉन जास्त. हेच एक बेस्ट रिलेशन आहे बेटा इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीमध्ये आणि आयोनायझेशन एनर्जीमध्ये. बघा ॲक्च्युली इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी आयोनायझेशन, इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी आणि इलेक्ट्रॉन ॲफिनिटीमध्ये काय डिफरन्स आहे हे सांगितलेलं आहे. तुम्हाला जर इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी आणि इलेक्ट्रॉन ॲफिनिटीमध्ये जर डिफरन्स पूर्ण क्लिअर करायचा असेल तर ते हे एक्झाम्पल तुम्ही पूर्ण व्यवस्थित बघणं गरजेचं आहे. ह्या एक्झाम्पलवरून इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीचा आणि इलेक्ट्रॉन ॲफिनिटीचा डिफरन्स काय होईल बेटा तुम्हाला एकदम छान प्रकारे काय होईल बेटा क्लिअर वगैरे होईल. तर बघा ह्या लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी आणि इलेक्ट्रॉन ॲफिनिटी वगैरे बघितलेले आहेत. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूयात बेटा फॅक्टर अफेक्टिंग ऑन इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी आणि इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी आणि इलेक्ट्रॉन ॲफिनिटीज काय बघूयात बेटा ऑर्डर वगैरे बघूयात. तर फक्त मोस्ट 3 टाइम्स व्हॅल्यू काय असते बेटा पॉझिटिव्ह वगैरे येत असतील. तर थँक्यू बेटा. नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात आपण फॅक्टर अफेक्टिंग अँड ऑर्डर ऑफ इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी अँड इलेक्ट्रॉन ॲफिनिटी. थँक्यू बेटा.